जबरदस्त आत्मविश्वास बोलण्यामध्ये आणि सकाळी आपल्या इथे केशव उपाध्याय आले होते, त्यांनाही आपण हा प्रश्न विचारलाच होता की आत्मविश्वासाची काय गोळी तुमचे कार्यकर्ते खायला घालतात का तुम्ही? कारण इतका आत्मविश्वास जो ठासून ठासून भरलेला दिसतो ना, त्याचं काही वेळेला खरंच थोडंसं कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे धारिष्ठही वाटतं आणि कौतुकही करावं असं वाटतं. पण तो आत्मविश्वास या एकाच गोष्टीमुळे, कारण भाजपचे कार्यकर्ते बूथ लेवलपासनं अगदी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन जो प्रचार करतात, ज्या योजना आहेत केंद्र सरकारच्या आणि तिथल्या राज्याच्या त्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आणि कुठेतरी जाणकारांचं देखील असं मत आहे की काँग्रेसकडनं हे होताना दिसत नाही. काही ठराविक उदाहरणं समोर येतात, पण सरसकट जे 24/7 इलेक्शन मोडवर भाजपचे कार्यकर्ते असतात, भाजपचे नेते पदाधिकारी असतात, ते बाकीचे पक्ष त्याचं अनुकरण किंवा अनुसरण करताना दिसत नाही. त्यामुळे कुठेतरी हा एक फॅक्टर आहे भाजपच्या विजयाचा, असं जाणकारांचं मत आहे. आपण अभिजित ब्रह्मनाथकर आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया. अभिजित, सगळ्यात पहिल्यांदा या बूथ लेवलच्या स्ट्रक्चरची चर्चा झाली 2014ला. त्याच्यानंतर अमित शहा जेव्हा केंद्रात आले त्यावेळेला की गुजरातमध्ये कसं स्ट्रक्चर केलं आणि मग भारतात तसं स्ट्रक्चर करणार. आत्ताच्या ह्या इलेक्शनच्या वेळेला या तिन्ही राज्यात खरंच भाजपनं असं बूथ लेवलचं स्ट्रक्चर तयार केलं होतं का? आणि असेल तर या बूथ लेवलच्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून भाजप म्हणजे फक्त मतदारांना मतदान यंत्रापर्यंत घेऊन येतं, मतदान केंद्रापर्यंत, का मुद्दे पोहोचवणं, समोरचे मुद्दे खोडून काढणं, या सगळ्याकरता या स्ट्रक्चरचा वापर होतो? मिलिंद, 2014ला जेव्हा भाजपला पहिल्यांदा यश भेटलं त्यावेळेला पन्ना प्रमुख ही एक संकल्पना सगळ्या भारताला कळाली की एका पानावर जेवढे मतदार आहेत त्यांचा प्रमुख म्हणजे पन्ना प्रमुख. आणि अशा 10 पन्ना प्रमुखांवर एक शक्ती केंद्र प्रमुख, आणि त्यानंतर त्या शक्ती केंद्र प्रमुखावर मग शहर तालुका जे काही संघटनात्मक बांधणी आहेत त्याचं नियंत्रण, असं ते सगळं केलेलं होतं. 9.5 वर्ष झाले भाजप केंद्रात सत्तेत आहे आणि वेगवेगळ्या राज्यात कुठं 5 वर्ष, कुठं 7 वर्ष, कुठं 10 वर्ष, असं वेगवेगळं त्यांचं स्ट्रक्चर आहे सत्तेचं. तर या सगळ्यामध्ये भाजप निरंतर काम करत असतं पक्ष बांधणीचं, संघटना बांधणीचं आणि निवडणूक यंत्रणा बांधणीचं. मी हे तिन्ही यंत्रणा वेगवेगळ्या मोजतो. आता ज्या वेळेला आठवत असेल की नरेंद्र मोदी मध्य प्रदेशमध्ये गेले होते मेच्या शेवटच्या आठवड्यात, त्यावेळेला त्यांनी देशभरातल्या सर्वच्या सर्व पक्षाच्या शक्ती केंद्र प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना संबोधित केलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी एक दुसरी बैठक घेतली होती, ती मध्य प्रदेशमधल्या शक्ती केंद्र प्रमुख पन्ना प्रमुखांसोबत. आणि या सगळ्यांची एक फीडबॅक यंत्रणा आहे. ह्यांचे कार्यकर्ते एक अनियमित असे फोन करतात कोणालाही. हां, तुमचं नाव, आता समजा एक इंदोर 5 हा मतदारसंघ, इंदोर 5 मधल्या एका पन्ना प्रमुखाला फोन केला की विचारतात, बाबा तुझ्या तू पन्ना प्रमुख आहेस तर किती जण तुझ्या संपर्कात आहेत, काय आहे त्या यंत्रणेत, तू काही अडचण येते का, तुला पक्षाचा जो जिल्हाध्यक्ष तो मदत करतो की नाही, अशी जी यंत्रणा उभारली आहे आणि ती निरंतर काम करते, हे त्याचं यश आहे. दुसरं, तू जर छत्तीसगडमध्ये मला विचारशील तर छत्तीसगडचा निकाल ह्या 4ही निकालांपेक्षा वेगळा आहे, जो कोणालाच अपेक्षित नव्हता आणि भाकीतही करता आलं नव्हतं. कारण कमी अधिक प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये भाकीत होतं की 5 जण म्हणत होते की भाजप येते, 5 जण म्हणत होते काँग्रेस येते. तेलंगणात आणि राजस्थान तर सगळ्यांनीच सांगितलं होतं. तर मूळ प्रश्न, छत्तीसगडमध्ये भाजपनी मागच्या 2 वर्षात अतिशय व्यवस्थित काम केलं. जिथं त्यांची ताकद कमी आहे तिथं मतविभाजन कसं विरोधी मतांमध्ये होईल त्याचं काम केलं. तिथं बसपा लढली आहे, एक आदिवासींची गोंडवाना गणतंत्र पार्टी आहे ती लढली आहे, काही ठिकाणी अपक्ष उभे आहेत. आणि हे मला वाटतं जोगींचा मुलगा अमित जोगींनी सुद्धा एक 34 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळं असं सगळं मायन्यूट मायक्रो असं प्लॅनिंग करत ते पुढं गेले, त्याचं हे यश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांनी प्रत्येक स्थानिक नेतृत्वाला हा आत्मविश्वास दिला, उद्या जर सत्ता आली तर तूही मुख्यमंत्री होऊ शकतोस, त्यामुळं तू जोर मार. या वेगळ्या पद्धतीच्या रणनीतीवर काम केलं आणि तू आज आकडे बघतोयस. हो, ते मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. साधारणपणे जसं तू मगाशी म्हणत होतास अजिंक्य, की रचना करायला लागते ती कार्यकर्त्यांची, पण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जी अन्य रचना लागते किंवा जे छत्तीसगडमध्ये झालं की अजित जोगींच्या मुलानं स्वतंत्र पक्ष काढला आणि त्याचे उमेदवार उभे केले,
तर अशी चर्चा छत्तीसगडमध्ये दबक्या आवाजात होती की भाजपच्याच प्रेरणेतनं हे सगळं होत आहे. तर म्हणजे निवडणूक जिंकणं याच्याकरता जे आपण म्हणतो ना साम दाम दंडभेद या कुठल्याही प्रकारची रचना लावण्यात भाजप कधी हातचं राखत नाही. हे तुला 2014 नंतर जाणवतं. ही अटल अडवाणीवाली भाजप नाहीये. ही भाजप नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची आहे आणि यांचे प्रत्येक निवडणुकीला योजना बदलतात, रणनीती बदलतात आणि अंमलबजावणीची एक यंत्रणा आणि कार्यान्वयन प्रक्रिया बदलते. त्यामुळे विरोधी पक्षाला त्यांना डिकोड करता आलेलं नाहीये. मला एक सांगायचं आहे की 2011च्या आधी काँग्रेसने बऱ्याच वेळेला इन्कम्बंट सरकार जे सरकार होते त्याला पुनरावृत्त केलं किंवा ते पुन्हा सत्तेत आले. 2011 नंतर जिथं जिथं काँग्रेस सत्तेत होती तिथं ते पुन्हा निवडूनच आलेले नाहीयेत, ते भाजपकडे गेले. पण भाजपने विजयाची पुनरावृत्ती अनेक राज्यात केली आहे. मग ती उत्तर प्रदेशमध्ये असेल, गुजरातमध्ये असेल, त्यानंतर हरियाणामध्ये असेल, ती महाराष्ट्रातही केलेली होती, परंतु ती काही इतर कारणांमुळे गेली. बरोबर. तर असं सगळं जर पाहिलं तर हे सगळं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी नवीन तंत्र मंत्र आणि यंत्र आपण म्हणू ते यंत्रणा आरोप होतो लगेच त्याच्यावर आरोप ईव्हीएम नाही ती यंत्रणा या गोष्टींचा मिलाप या नवीन भाजपच्या नेतृत्वाला त्या राज्याच्या कार्यकर्त्यांना शिकवलंय आणि त्यातून हे आलेलं यश. नाही पण मग सर तुम्ही मायक्रो मॅनेजमेंटचा मुद्दा मगाशी सांगितला. तेलंगणासारख्या राज्यात भाजपला जागा तर वाढल्या आहेत, वोट शेअर पण वाढलाय, पण मग त्या मायक्रो मॅनेजमेंटचा आणखी भविष्यात फायदा होण्याच्या अनुषंगाने भाजप काय करू शकते हा पहिला मुद्दा. दुसरा, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड सारखी राज्य जिथे आता भाजप जिंकून आलेली आहे, जो मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे किंवा ज्या चेहऱ्यावर भाजपनं आता या पुढच्या काळात भविष्याच्या दृष्टीने विचार करणं अपेक्षित आहे, ते चेहरे नेमके कोण असावेत असं वाटतं तेलंगणाच्या दृष्टीने सुद्धा, कारण तिथे सुद्धा भाजपला चेहरा लागणारच आहे. मग या सगळ्याच्या अनुषंगानं मायक्रो मॅनेजमेंट आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या अनुषंगानं भविष्यात भाजपला आता हे चेहरे शोधावे लागतील का आहेत आणि त्यांना प्रोजेक्ट करावं लागेल? अजिंक्य, भाजपकडे तेलंगणामध्ये चेहरे आहेत. त्यांनी 3 खासदारांना लढवलं. त्यातले जे खासदार संजय बंडी आहेत हे प्रदेशाध्यक्ष होते. अवघ्या 4 महिन्यापूर्वी त्यांना बदललं. जर तुला आठवत असेल तर 1 वर्षापूर्वी जेव्हा ग्रेटर हैदराबादची महानगरपालिका झाली आणि एक नगरसेवकापासून 48 नगरसेवकांपर्यंत गेले, त्यामध्ये संजय बंडींचं यश फार महत्त्वाचं होतं. परंतु भाजपा पक्षश्रेष्ठींनी एक निर्णय घेतला की आपल्याला नेतृत्व बदलायचं आहे. त्यांनी बदललं आणि मग निवडणुकीला सामोरे गेले. निकाल तुझ्या समोर आहेत. पण जर संजय बंडी तिथं असते आणि त्यांना थोडं खुली छूट दिली असती की तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या, तर मला वाटतं हे निकाल आज वेगळे असले असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दक्षिणेमध्ये कर्नाटक नंतर भाजप आता 2 राज्यामध्ये फार पसरलंय. ते अजून दिसत नाही. त्यात आज पहिल्यांदा आपल्याला तेलंगणा दिसलंय. पण तमिळनाडूमध्ये तिथे जे प्रदेशाध्यक्ष आहेत अण्णामलाई, हे पूर्व IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं तमिळनाडूमध्ये घुसळण आणलेली आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचा भाजप त्यांनी मांडलाय आणि तो तमिळ भाषेत बोलून आपले विचार तिथल्या मतदारांपर्यंत पोहोचवतो, हा एक फार मोठा विषय झाला आहे. आणि जर तमिळनाडूमध्ये भाजपने पुढच्या वेळेला 5 ते 7 जागा जिंकल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. हा झाला दक्षिण भारताचा विषय. आता आपण उत्तर भारतातल्या ज्या निवडणुका झाल्यात तर त्यावर माझं मत असं आहे, भाजपकडे 3ही राज्यांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये जुन्या चेहऱ्यांना ते मुख्यमंत्री करतील असं मला वाटत नाही. हे माझं व्यक्तिगत मत आहे. त्याच अनुषंगाने तो प्रश्न विचारला होता. कारण रमण सिंग आता वय म्हणजे आहे जवळपास 70 वर्षाचं वय. शिवराज सिंग चौहान यांना सुद्धा एक अल्टरनेटिव्ह लागणार आहे कदाचित. म्हणजे त्यांचं काम आहे, त्यांचा चेहरा आहे, सगळं मान्य करूया आपण. तसाच वसुंधरा राजेंचं पण आहे. कुठेतरी नवं नेतृत्व उदयाला भाजपमध्ये येणार आहे का? नवं नेतृत्व तर उदयाला आलेलंच आहे, फक्त त्यांना खुर्ची मिळणार आहे का हा प्रश्न आहे. तर मिलिंद, मला असं वाटतं भाजप पक्षश्रेष्ठी आता कात टाकतील आणि ते नवीन नेतृत्वाला संधी देतील आणि या 3ही राज्यामध्ये मला वाटतं महिला मुख्यमंत्री होतील. त्याचं कारण मोदीजींनी महिला आरक्षण दिलंय. महिलांसाठी लाडली बहीण योजना आलेलीच आहे. ती आता देशपातळीवर आली तर आश्चर्य वाटायला नको. आणि जर त्यांना संदेश द्यायचा आहे की आम्ही महिलांसाठी काहीतरी करतोय तर एक नवीन चेहरा आणि एक महिला नेतृत्व देण्याचा प्रयत्न मोदीजी करतील. अभिजित, हे विश्लेषण करताना
करताना मांडणं एक मुद्दा म्हणून हे फार सोपं आहे किंवा एक वेगळा विचार म्हणून चांगला आहे, स्वागतार्ह आहे. पण वसुंधरा राजेंच्या समोर एक महिला चेहरा देणं, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समोर एक महिला चेहरा देणं, म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे कुठे आणि नवीन एक चेहरा दिला जाणार, तो ती महिला कुठे? छत्तीसगड सारख्या ठिकाणी, म्हणजे जिथे 30-30 वर्ष राजकारणात आणि प्रशासनात राहिलेला माणूस सरकार चालवणं त्याला कठीण होऊन बसतं, अशा ठिकाणी हे प्रॅक्टिकल वाटतं का? म्हणजे जसं द्रौपदी मुर्मूंच्या बद्दल भाजपनं केलं की कोणालाच वाटलं नव्हतं की असं काही होऊ शकतं, पण द्रौपदी मुर्मू समोर आल्या, तर असं काही होऊ शकतं. मिलिंद, मी मघा एक म्हणालो की अटल अडवाणीवाली भाजप नाही आहे, ही मोदी अमित शहांची आहे. तर हे आउट ऑफ द बॉक्स विचार करतात, जे तुला मला किंवा सर्वसामान्य माणसाला, राजकीय कार्यकर्ते नेत्यांना सुचणार नाही ते ह्यांना सुचतं आणि ते त्याचा अंमलबजावणी करतात. तर त्याचं एक उत्तम उदाहरण, हरियाणामध्ये जेव्हा 2014ला सरकार आलं तेव्हा मनोहरलाल खट्टर यांना अचानक त्यांनी उचलून थेट मुख्यमंत्री केलं. त्याचं आधी कुठे नावही नव्हतं दूर दूरपर्यंत. बरोबर. तर तसंच यांनी जेव्हा आनंदीबेन पटेल यांना काढायचा निर्णय घेतला गुजरातमध्ये, तिथं त्यांनी नवीन नाव दिलं. असंच त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. द्रौपदी मुर्मूंचं असेल, रामनाथ कोविंद यांचं नाव असेल. तर तसं या 3 राज्यांमध्ये एक फटीग आलाय, ज्याला थकावट हिंदीमध्ये शब्द आहे आणि आपल्या इथं वीट येणं म्हणतात. बरोबर. तर आता चेहऱ्याचा आलेलाच आहे. मध्य प्रदेशमध्ये भलेही हे यश आज आपण शिवराज सिंग चौहानांच्या नावाने मोजत असलो तरी आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा कळायचं की अरे सगळेजण म्हणायचे अब मामाजी बस हो गया, नया कोई तो भी चाहिए. मग एका माणसाने मला उदाहरण दिलं मध्य प्रदेशमधल्या, त्यानं म्हणे आप गुलाब जामुन 2 दिन रात खाओ, तिसरे दिन आप मुझे कहोगे कुछ भी खिला भाई, गुलाब जामुन मत खिला. क्या बात. तर असं जे झालेलं आहे लोकांचं, ते प्रत्येक राज्यात झाले. ते रमण सिंगांच्या बाबतीत झाले, ते वसुंधरा राजेंच्या बाबतीत झाले. त्यामुळे मला दिसतं की आगामी काळामध्ये नवीन नेतृत्व येईल आणि भाजप हे प्रयोग करत राहतं. ठीक आहे, आपण या सगळ्या गोष्टींवर तर बोलतच आहोत, पण सर भाजपच्या विजयाची काही फॅक्टर्स आहेत, ती फॅक्टर्स नेमकी काय, आपण एक नजर त्यावर देखील टाकूया, म्हणजे आपल्याला प्रेक्षकांना दाखवता येईल की या निवडणुकांच्या अनुषंगानं भाजपनं ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, ती कामांची नेमकी कारणं काय त्यामागची, भाजपच्या विजयाचे फॅक्टर्स आपण सध्या पाहतो आहोत. राजस्थानमध्ये काँग्रेसची मोठी हार झालेली आहे, अशोक गेहलोत यांचा दारुण पराभव झालेला आहे. राजस्थानमध्ये मोदींच्या सभांमुळे खूप मोठ्या पद्धतीनं मतपरिवर्तन झालं असं एकंदरीत समोर येताना दिसतंय. खरं तर राजस्थानमध्ये 5 वर्षांनी सत्ता बदलाची परंपरा आहे आणि या अनुषंगानं जर आपण विचार केला तर आता भाजपला यश मिळताना दिसतंय. मध्य प्रदेशचा देखील विचार केला तर मध्य प्रदेशात भाजपला आतापर्यंतचं मोठं बहुमत मिळालेलं आहे, सगळ्यात मोठं बहुमत आतापर्यंत. मध्य प्रदेशमध्ये मोदींच्या लाटेचा, लोकप्रियतेचा अंदाज कुणाला आला नाही, हा देखील एक महत्त्वाचा फॅक्टर समोर येतोय. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मोदींची लाट आहे, हे या निकालांवरनं आता जवळपास स्पष्ट होताना दिसतंय. काँग्रेसनं 2 राज्य हातची गमावलेली आहेत आणि भाजपचं हिंदी पट्ट्यातलं वर्चस्व आता कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. तिकडे छत्तीसगडमध्ये काय झालं त्याच्यावर एक धावती नजर टाकूयात. कोणकोणते मुद्दे या निमित्तानं चर्चेला आले पाहिजेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसकडून भाजपनं सत्ता खेचून घेतली आणि या सगळ्या मुद्द्यांची आता इथून पुढच्या काळात चर्चा होणार. आपण या 4ही राज्यातल्या काही कॉमन फॅक्टर्सवर जर का विचार करायचा झाला तर भाजपच्या 15 प्रमुख आणि गटपट योजना वगैरे याच्याबद्दल पण आपण बोललो. पण असं वाटतं अभिजित तुला की भाजपनं या 3ही ठिकाणी वेगवेगळे मुद्दे समोर आणून ठराविक काळाने ते मुद्दे लीड केले आणि फिरवत राहिला, म्हणजे हे पटकन बघितलं तर लक्षात नाही येत, पण नीट जर का पाहिलं की हा आरोप कधी झाला होता, त्याला काँग्रेसनं उत्तर कधी दिलं, पुढचा आरोप कधी झाला, तर भाजपनं मुद्दे फार हुशारीनं फिरवले आणि काँग्रेसला दरवेळेला आपल्या मागे पळवलं, असं वाटतं तुला? भाजपनी या निवडणुकीत सर्वात चांगली काय गोष्ट केली असेल तर ती उमेदवारांची योग्य निवड. त्यांनी राजस्थानमध्ये मागच्या वेळेला जे पडलेले उमेदवार होते त्या बहुतांशी जणांची तिकीटं कापले आणि नवीन चेहरे दिले. तेच मध्य प्रदेशमध्ये केलं आणि छत्तीसगडमध्ये तर त्यांनी 60% जास्त उमेदवारांचं तिकीट बदललं. तर उमेदवाराची निवड हे महत्त्वाचं. आणि दुसरं तू जे म्हणाला प्रचारामध्ये त्या राज्याची जी गरज आहे, त्या राज्यातले जे मुद्दे आहेत त्याला ते उचललं. राजस्थानामध्ये 2च मुद्दे होते. एक
उदयपूरमध्ये झालेला कन्हैयालाल यांची हत्या आणि त्याचा नॅरेटिव्ह जनमानसापर्यंत गेला की बाबा या सरकारने त्या हत्यारांना मोकळं सोडलं परंतु काही केलं नाही. आणि दुसरं लाल डायरी, ती राजेंद्र गुड्डांची जी लाल डायरी आली आणि त्या लाल डायरीतले 2-2 पानं 2 दिवसाला येत होते आणि त्याची चर्चा पूर्ण प्रदेशभर व्हायची. आणि महत्वाचं म्हणजे ते राजेंद्र गुड्डा शिवसेनेच्या तिकिटावर उदयपूर वाटीतून निवडणूक लढले, थोड्या मतांनी हारले, 5,000 मतांनी हारले, नाहीतर तिथं शिवसेनेचं खातं उघडलं असतं. तर हे जसं त्यांनी राजस्थानात केलं तसंच मध्य प्रदेशमध्ये त्यांना लक्षात आलं की आपल्याकडे बोलायला फारसे मुद्दे नाहीत, 18 वर्ष झालं आपणच सत्तेत आहोत, तर आपण काय केलं पाहिजे की नवीन काहीतरी मुद्दा शोधला पाहिजे. मग त्यांनी महिला मतदारांना एकत्रित करण्यासाठी लाडली बहीण योजना बरोबर 6 महिने आधी आणली. 5 महिने झालं प्रत्येक महिलेच्या खात्यात 1,250 रुपये येतात. आता आम्ही जेव्हा महिलांशी बोलायचो तिथं ते घुंगटची पद्धत आहे, त्या फारशा बोलायला इच्छुक नसायच्या. पण मी एका मतदानाच्या केंद्रावर होतो आणि तिथं मतदान केल्यावर दीदी क्या लगता है कौन आएगा, तर ती काही बोलली नाही महिला, पण पुढं ती चालत असताना ती दुसऱ्या महिलेला म्हणाली मामा को वोट डाल दिया अच्छा लागे. म्हणजे त्यांना हे माहिती होतं की कुठं जाऊन बटन दाबायचं, काय करायचं, ते बोलत नव्हते. तर त्यामुळे त्यांनी त्यांचा मतदार ठरवला आणि त्यांनाच केंद्र बिंदू मानून काम केलं. तर 1,40,00,000 महिलांच्या खात्यात जर पैसे गेले आणि त्यातल्या 50% महिलांनी जरी भाजपला मतदान केलं तर हे आकडे येणं अपेक्षितच होतं. म्हणूनच म्हणजे भाजपचं वोट पर्सेंटेज जे वाढलंय त्याचं कारण तेच आहे. अगदी भाजपचं 8.5% मतांचा टक्का वाढलाय, तो टक्का फक्त महिलांनी वाढवलाय. नाहीतर तिथला युवकांचा एक वर्ग त्यांच्या नाराज होता, ते म्हणायचे बहना कोई देगा तो भाई को क्या देगा मामाजी, असं तिथलं वाक्य असायचं. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून भाजपने त्यांच्या लक्ष केंद्रित असलेल्या मतदारांनाच देण्याचा प्रयत्न केला आणि त्याबरोबर यंत्रणा कामाला लावून त्या महिला मतदानाला येतील हे पाहिलं. 230 मतदारसंघापैकी 180 मतदारसंघात महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. यावरून त्यांनी किती बारकाईनं काम केलं होतं हे आपल्या लक्षात येईल. पण मग सर आणखीन एक मुद्दा जो एक ब्रॉडर कॉन्सेप्ट म्हणून आपण बघूया थोडंसं, की एक मतप्रवाह असा आहे की या निवडणुकांचे निकाल लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालावर परिणाम करतील. काही जणांचं असं म्हणणं आहे की स्थानिक पातळीवरचे मुद्दे वेगळे, देश पातळीवरचे मुद्दे वेगळे, त्यामुळे याचा परिणाम होणार नाही. मग या दोन गोष्टींची जर सांगड घालायची झाली तर मग याचं कन्क्लुजन नेमकं काय? कारण एकीकडे भाजपला 3 राज्यांमध्ये फायदा झाला, तेलंगणामध्ये सुद्धा भाजपच्या दृष्टीनं विन विन सिच्युएशन आहे, कारण त्यांची आधी एकच जागा होती, आता जवळपास 7 ते 10 जागा येण्याची शक्यता आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपण परिणामांचा विचार करतो, परिणामांबद्दल बोलतो, त्यावेळेला इंडिया आघाडीच्या समोर आव्हानं निश्चितपणे वाढतील या सगळ्या निकालानंतर. पण मग भाजप या सगळ्या परिस्थितीला पुढच्या काळात लोकसभेच्या आधी कशा पद्धतीने टॅकल करेल? आणखी काही मुद्दे भाजप इंट्रोड्यूस करेल असं वाटतं? निश्चितच अजिंक्य, आता हा लोकसभेच्या पूर्वीचा उपांत्य फेरीचा सामना होता, तो चांगल्या मतांनी भाजपने जिंकलाय आणि इथून त्यांना लोकसभेकडे जायचंय. तर त्यांच्यासाठी जो एक पूल बांधलेला आहे तो पूल नरेंद्र मोदी यांनी बांधलेला आहे. त्याचं कारण नरेंद्र मोदी यांची प्रतिमा, त्याचबरोबर त्यांनी केलेली मागच्या 9.5 वर्षातली कामं आणि भारताची जागतिक पातळीवर उंचावलेली प्रतिमा. म्हणजे काही ठिकाणी आम्हाला असे लोक भेटले, देखो G20 में मोदी जी ने क्या कर दिखाया, सभी विश्व के नेता आ गए. तर हे जेव्हा लोक बोलायला लागतात त्यामध्ये त्यातून लक्षात येतं की मोदीजींची प्रतिमा किती मोठी आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये मोदी